आणि एखादं काम कुठलं बी नियोजन करायला चालू करतो हातपाय हलवून, त्यावेळेस बरीच लोक आपल्याला अडचणीत आणायचा प्रयत्न करते ती. करू द्या अडचणीत आणायच्या. अहो काय, आज आपण नुसतं रान सोजाळ करून नीट करायचं नियोजन केलं तर त्याला 1000 अडचणी आल्या आणि आणणारा बी एकच आहे. असू द्या किती अडचणी आणतोय बघू, तरी आपला परमेश्वर आपल्या संग आहे. जिद्दीनं आणि हिमतीनं करूनच दाखवायचंय. मारून माझा घसा बसला, दार धराय कोण नाही, तू इकडे खुरपत बसली. कधी आली तू? दारानं पाणी लावलंय, पण ते किती वेळात भिजतंय काय माहित आहे का नाही? का ग? तर मित्रांनो, आपण वांगी लागलेली, वांग्याला लागले ते कळ्या लागायला लागलीत वांगी. आणि इथं एक जुनं झाड आहे, ह्याला वांग लागलंय. आणि हे आपण जी वांगी लावली ती सांगोला वांगी आहे ती. हे बघा, हे असं वांग लागतंय. रानातलं ताजं माळवं खायला असलं ना काय अडचण नाही. इकडं मुळा खायला म्हणून आपण लावला होता, याला शेंगा लागायला लागलेत. तिकडं कोथिंबीर आहे, ही मेथी आहे, मध्ये आधी कारडा आहे, आणि या मुळ्याची झाडं तर पूर्ण पडलीत. आणि ही लसूण आपला इकडं लावलेला बायमा खुरपाय चालू आहे इकडं. अय बायमा, लसूण खुरपाय चालू आहे का मका? राव, पायात चप्पल नाही माझ्या. काटा असून नसू पण चप्पल असलेली कसं असतं? तर मित्रांनो सांगा बरं का तुम्ही कमेंट करून, लसूण लावलेला कसा आलाय. लसणात जरा घाण झाली, घाण म्हणजे खुरपान जरा लेट झालं का असं वाटायला लागले. इथं दुसरं काही तण येत नाही, ओ लवाळ सगळ्यात जास्त येते. आणि लावताना पण इथं लवाळच होतं, तीच सगळं टिकवानं उकरून खांदून बाजूला टाकलं होतं. तुम्ही घरी नव्हता, मग म्हणलं चला बसून तर काय होतंय, पाणी पण लावा, मोटर चालू केली आणि म्हणलं चला आता लसूण घ्यावा विसा खुरपून म्हणून बसली. म्हणजे तू येऊन अर्धाभर तास झाला का? हो झाला की. बरं असं अर्धा तास काय झालं मग? बरं, दवाखान्यात जायचं म्हणली होती, चल की. कुठं जाता, ती सलाईन लावता वैताग आलाय मला. त्याच्यापेक्षा ही काम करत बसलं म्हणजे मग जरा ते दुखण्यावरच ध्यान जात या. दुखण्यावरचं ध्यान जात आहे, परत कामाला नेट लागली, मला हे होतंय ते होतंय. 24 तास काय माणूस घरी असतं का? हाय का तुझ्या संग कोण घरी? आज हाय रविवार, आज एक लेकर आहे ती. आज हाय कामाला सुट्टी. आज काय पार्सल टाकायची नाही ती. आज जरा म्हणलं बघा हे रानात पण नको वाटतंय व सारखं ती सलाईन लावायचं ती दवाखान्यात जायचं, मला पण वैताग आलाय. मग जीवाला बरं वाटत नाही. आता कसं मला काय कळ ना, तू अशी बोलते म्हणल्यावर नको वाटतंय. आजारी पडल्यावर माणूस दवाखान्यात गेले शेवटी नीट होतं का? हा, तुम्ही मला सारखं याद लावत जाऊ नका बघा. करू द्या माझं मला काम, एक ध्यान देऊन शिना. तू काम कर, तुला काम कराय आम्ही नाही म्हणत नाही, पण दवाखान्यात नेऊ म्हणजे तुझी तू कामाला रिकामी झाली. माझ्या मागे 17 काम आहे ती. परत मी कुठं गेलो म्हणजे यायला रातच्या 8 वाजायच्या 9 वाजायच्या. आणि परत तुला काय जादा झालं म्हणजे तू तिथंच परत अजून दुमती होऊन पडायची इवळायची. लेकर रात्री माझ्यावर सुटली होती. नाही तसं काय सुद्धा नाही बरं का बहिणींनो. येतं जरा थंड ताप, जरा कणकणी आल्या होतं माणसाला, कामाचं जरा न्याट पडल्यावर होतं तसं. जाईल संध्याकाळी, नाही तर बघायला परत तासाभरानं. आता संध्याकाळी मी जाणार आहे दुसरीकडे, कुठं जाणार आहे? बाहेर जाणार आहे तिकडल्या शेतात. होय, कुठं जाणार आहे? नाही, आम्ही दोघं तिघ जण जाणार आहे. ते जरा बरं चालतंय, चल जाऊ. ते आपल्या रानात जी कचपान आहे का नाही, ती जरा कचपान पिटवून द्यायचं, लय घाण झाली आहे. घाण झाली स्वच्छ करायचं. घाण झालेली जरा स्वच्छ करायचे, पिटवून देऊन परत मग लाकडं पिकडं काय घाण असेल ती तोडायचे. त्यामुळे जायचं आहे तिकडं. रान स्वच्छ करायचं थोडक्यात. रान तर सगळं स्वच्छ करायचंच आहे हो. JCP लावून ते खोडकं फिडकं काढून सगळे मस्तपैकी चकाट रान करून नांगरून टाकून पाण्याचं नियोजन काय तर करायचं आहे. आता काय करतात ते कोणाला ठेव, पाण्याचं नियोजन कसं करतात. आता भांडवल तर नाही, कसं काय काय करते ती काम माहिती. अख्खा उन्हाळा जायचा आणि पावसाळा जायचा, तोपर्यंत एखाद्या बोरचं आपल्याला पैसे साठत नाहीत का? बघू करू काहीतरी. होय, भांडवल लागतं बहिणीनं. कुठलं पण पाऊल उचला त्याला भांडवल लागतं. भांडवलाशिवाय काय पान हालत नाही. जवळ काय म्हणते ती, आपला किस्सा गरम असला तरच चालतंय, नाहीतर आपला किस्सा खाली असला की मग काय खरं नाही बघा. प्रत्येक गोष्टीला पैसा, घर सोडलं की जवळ पैसा लागतो. हे बघा,
आपला भलं माणसावर विश्वास नसू द्या, पण आपला स्वामींवर आणि बाळूमामावर विश्वास आहे की आपल्या अडचणीला कुठं ना कुठं कोण ना कोण तर उभा राहत. होईल की काय तर होईल, करता हा. करता भगवंत आहे, काय तर मार्ग निघल, काय तर वाट दाखवल, काय तर होईल. होय. मग तू वाट दाखवायच्या आधीच खचवायला लागली, मग व्हायचं कसं? नाही भयानक खचल हा? बरोबर. लसूण कसा आलाय आपला सांगा बरं. लसूण मस्त आलाय. लसूण आपण सगळ्यात लेट लावलाय. याचं एकच खुरपण झालंय आणि ह्याला 3च पाणी झाली ती. पाताळ झालंय जरा, उता पाताळ पण असं द्या, काय असेल ते असेल. यंदा साल पुढल्या वर्षी गणायचं, एक सारा लावायचा आहे, एक सारा फुटाचा ह्याकडे त्याकडेला. पण ते लसणाचं नियोजन असं वेगळं करणार आहे, जिथं ढवाळा नसेल तिथं लावायचं. उचला उचला गावात येतंय काढायला, पण ढवाळा अजिबात येत नाही, लय दमवतोय बघा. आता ही लसणाच्या पाक जवळ आहे, कसं काढायचं? काय झालंय मित्रांनो, लसूण लावायचा नव्हता बरं का, खरं सांगायचं. हे जे हट्टापाय लसूण लावलाय, विकाचं आणून खायचं, घरचं ऐकत नसतं. या कांद्याच्या पलीकडे गेल्या वर्षी लसूण लावला होता, काय झालं नाही, अशी पात आली आणि जळून गेली. त्यामुळं लसणाचा आम्ही नाद सोडून दिलता. पण हे म्हणली आपलं दिशी ती दिशी ऐकत नाही, म्हणून परत बघा ही एक पिंडी आणली होती, ती आपली हिनं लावून घेतली. मग आता ह्या वर्षी कसा लसूण येतोय बघून याच्यावर पुढल्या वर्षीच नियोजन करायचं आहे. नियोजन केलं ना, नीटनीटकच करायचं व ढिल्यानं करायचं नाही. नियोजन करायचं म्हणजे कसं, नेम्यातनं खाली अजिबात घाण नाही. तिकडं ते खालच्या खालच्या कडेला- कोपऱ्याला का नाही लसूण लावायचा. खालच्या कडेलाच लावायचं, चांगलं आहे रान तिकडं. बरं जाऊ द्या, तुम्ही ज्या कामाला गेलता ते झालं का नाही काम? झालंय 25%. झालंय ना? हा. काय करता? कसं आहे मित्रांनो, आपण ज्या वेळेस हातपाय हलवाय चालू करतो की आपण एखादं काम कुठलं बी नियोजन करायला चालू करतो हातपाय हलवून, त्यावेळेस बरीच लोक आपल्याला अडचणीत आणायचा प्रयत्न करते ती. करू द्या व, अडचणीत आणायचं त्यांना. अहो काय, आज आपण नुसतं रान सोजाळ करून नीट करायचं नियोजन केलं तर त्याला 1000 अडचणी आल्या आणि आणणारा बी एकच आहे. असू द्या, किती अडचणी आणतोय बघू, तरी आपला परमेश्वर आपल्या संग आहे. जिद्दीनं आणि हिमतीनं करूनच दाखवायचंय. मग असं हिम्मत सोडायची नाही बघा, हिम्मत सोडायची नाही, शेवटच्या श्वासापर्यंत हिम्मत सोडायची नाही. एक ना एक दिवस आपला विजय होणार ना, आपला दिवस चांगला ना. आपण कोणाचं वाटोळ केलं नाही, मग देव आपलं कशाला वाटोळ करतोय सांगा बरं. आम्ही तर आज तागायत कोणाचं वाटोळ हो किंवा वाकडा पाऊल उचललाच नाही बरं का, अजून बी सरळ्यातनंच आहे आणि हिथनं पुढे बी सरळ्यातच राहणार आहे. कारण का, आई वडिलाची बी शिकवण आहे हो. एक भाकर खायच्या ऐवजी अर्धी खा, पण सुखात राहा. कोणाचं लोबाडाय नको किंवा कोणाचं वाटोळ थोल्लाबाड करून काही आपल्याला तसं कमवायचं नाही बघा. आपल्या जीवनात आपण सुखी आहे. भलंही माझ्या लेकरांना एखाद्या वेळेस पोटाला पोटभर अन्न नाही भेटू द्या, पण हा या जीवनात आम्ही सुखी आहे. लय बाई, मागचा दिवस आठवलं म्हणजे अंगावर थरकाप येतंय. तवाचा दिवस आणि आताचा दिवस जमीन आसमानाचा फरक आहे. लय चांगला आहे आताच. काय नाहीतर दाजी तुम्हाला सगळ्यांना माहित होतं, दाजीचं काय दाजी कोणाच ऐकत नव्हतं. दाजीच्या मनाचं दाजीचं, किती पण समजावा काय पण सांगा, पण काय नाही, माझ्या स्वामीने सगळं काय सारलं. सगळं आनंदात आहे, एकदम संसार आनंदानं गोविंदानं चालू आहे. माणसाच्या जीवनात खरी सुख जर म्हणलं ना, तर ही घरातला आनंद, घरात राहणारी जी काय 1-2 असू द्या, 5-6 जण असू द्या, एकामेकाला जीव लावून राहणं, घरात करकर भांडणं नसली ना, तर घरात कुठेतरी लक्ष्मी राहते. ही दादा हो तुमची शिकवण आहे बरं का, माझी नाही. माझी शिकवण आहे, पहिली होती की एखादी टाकून आली म्हणजे कुठली लक्ष्मी घरात कोण राहतं आणि कुठलं लेकरून काय मग कळत नव्हतं. असते पण बरं जाऊ का द्या, दिवस. स्वामींचा आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट आणि तुम्ही जे काय सहकार्य केलं त्यातनं आपलं कुठंतरी दिवस चांगला आलेत आणि इथून पुढे तुमच्या आशीर्वादानं असंच आपलं चांगलं दिवस यावं ही स्वामी चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. आता बायमाला चला म्हणतोय दवाखान्यात, पण बायमा काय काय इथंच झालं, आपले चला नाव इथे घे नाही. चला.